मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वर्ष बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्री धर्मराव आत्राम यांची ज्येष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहे। गडचिरोलीतील आहेरीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यामध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक आयोजित केली आहे। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील शंकरनगरमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। खदगावकर काँग्रेस प्रवेशाबाबत या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमदार राजेंद्र राऊत आक्रमक झालेले आहेत। राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राऊतांनी केली आहे। बार्शीच्या शिवसृष्टीसमोर राजेंद्र राऊत हे आंदोलन करणार आहेत। नागपुरात झालेल्या बैठकीत विदर्भातील जिल्हाप्रमुखांनी वरिष्ठांवर निशाणा साधला होता। या बैठकीतील जिल्हाप्रमुखांची नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचली आहे। त्याच पार्श्वभूमीवर अजितदादांनी विदर्भातील नाराज जिल्हाध्यक्षांना मुंबईत बोलावलंय। वनराज आंदेकर याच्या हत्येप्रकरणातील व्याप्ती वाढवली आहे। फरार झालेला आरोपी सागर पवार याला अटक करण्यात आली आहे, तर साहिल दळवी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले। आतापर्यंत हत्येप्रकरणात 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्यात जीआर काढण्याचा वेग वाढलाय। राज्य सरकारने केवळ 4 दिवसात कल्याणकारी योजना आणि विविध विभागांशी संबंधित तब्बल 370 जीआर जारी केले। वांद्रे वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री, मुंबई शहर आणि उपनगरचे पालकमंत्री उपस्थित असतील। आयुष्मान भारत योजनेबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय। आता 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे। देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय। देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तब्बल 10,900 कोटी रुपये खर्च करणार आहे। समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केल्याने आता शक्तीपीठ मार्गापाठोपाठ भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गाचं देखील भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेतलाय। बीफ कटलेट प्रकरणी नागपूर पोलिसांनी लाहोरी बारचं ते बिल जप्त केलेलं आहे। बिल 3,500 असून बिलामध्ये कुठेही बीफ कटलेट खाल्ल्याचा उल्लेख नसल्याचं समोर आलंय। दरम्यान राऊतांनी केलेल्या आरोपानंतर बारच्या मालकाकडून राऊतांविरोधात पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे। महामेट्रो लवकरच ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरसाठी निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे। प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणारा आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वर्गासाठी प्रभावी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणारा हा कॉरिडॉर 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरहून विमानानं जयपूरला 4 तासात जाणं शक्य होणार आहे। इंडिगोकडून 27 ऑक्टोबरपासून अहमदाबाद मार्गे जयपूरसाठी विमान सेवा सुरू केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जयपूर ही 2 जगप्रसिद्ध पर्यटन स्थळं आता विमान सेवेनं जोडली जाणार आहेत। नागपूर सिकंदराबादसह 10 नव्या वंदे भारत हाय स्पीड ट्रेन सुरू होणार आहेत आणि त्यासाठी चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून केशरी रंगाची वंदे भारत ट्रेन नागपुरात दाखल झाली आहे। 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ट्रेनची नागपूरच्या अजनी रेल्वे यार्डात तपासणी सुरू आहे। पंढरपूरमध्ये धनगर आरक्षणासाठी दीपक बोराडे उपोषणाला बसले आहेत। मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांना बोलावण्यात आलं। मात्र त्यांनी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। मुक्ताईनगरमध्ये मध्य प्रदेश आणि विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्याची चाळण झालेली आहे। घोडसगाव ते पूर्णाड फाटा रस्ता खराब झाल्यानं वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय, त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी होतीये। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील गणेश मंडळावर दगडफेक करणाऱ्या 13 दंगेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतले। पंढरपूरमध्ये ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडा जनकल्याण केसरी मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। गुजरातमधून तेलंगणाच्या दिशेनं जाताना वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन जाणाऱ्या एका टँकरला गळती लागली। या टँकरनं हिंगोलीमध्ये प्रवेश करताच पोलिसांनी या टँकरचा पाठलाग करून त्या टँकरला मोकळ्या जागेत थांबवलं। मिरज पूर्व भागातील सुमारे 8 ते 10 गावांवर रात्री ड्रोनच्या घेरट्या सुरू आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळते। घातपाताच्या संशयामुळे सध्या गावातील शेकडो तरुण आणि ग्रामस्थ रात्रभर गस्ती घालतात। मात्र या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे।
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावात ड्रोन घिरट्या घालत असल्यानं गावकरी भयभीत झालेत। रात्रीच्या सुमारास हे ड्रोन फिरत असून त्यांचा नेमका हेतू काय असा सवाल उपस्थित केला जात होता। मात्र हे ड्रोन सर्वे करणारे असून कुणीही याबाबत भीती बाळगू नये असं आवाहन गावागावात जाऊन पोलीस करतायत। चाईच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पांचाळ कुटुंबियांनी आपल्या घरात चाईचा सुंदर देखावा साकारलाय। मुंबईच्या चाईत बाप्पा विराजमान झालाय। सांगली जिल्ह्यातील मिरजेत महात्मा गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बी आणि लेझर शोला फाटा देत गणेशोत्सव साजरा केला। ऋषिकेश येथील रामझुला पुलाचा भव्य स्वरूपात देखावा साकारण्यात आलाय। यंदा त्याची रुंदी 120 लांबीची आणि उंची 20 फुटांची आहे। हा भव्य देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा या गावात गौराईंचं आगमन झालंय। यावेळी गौरीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला। यावेळी देखावा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन थाटामाटात करण्यात आलं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विविध भागात स्थानिकांच्या घरी जाऊन महालक्ष्मी आणि गणरायाचं दर्शन घेतलं। यावेळी एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या निवासस्थानी देखील त्यांनी भेट देत गौरी गणपतीचं दर्शन घेतलं। कोकणात गौरी गणपतीच्या उत्सवात विविध प्रथा जपल्या जातात। यावेळी पांगारकर कुटुंबियांनी गौरी गणपतीची सुमारे 150 वर्षांची परंपरा जपली आहे। यावेळी गौरी पाठवण्याच्या कार्यक्रमात भजन सादर करत रात्री 12 वाजता गौरीला निरोप देण्यात आला। चोपडा शहरासह तालुक्यात 5व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला। गणपती बाप्पाचा जय जयकार करत पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या। गोंदिया जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थीच्या 5व्या दिवशी महालक्ष्मीचं पूजन करून सण साजरा केला जातो। गेल्या 80 वर्षांपासून गोंदियातील माने परिवारात महालक्ष्मी स्थापना करून मोठ्या श्रद्धेनं महालक्ष्मीची 3 दिवस पूजा अर्चा केली जाते। मावळमधल्या देहू रोडमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी पौराणिक कथेवर भर न देता आकर्षक रोषणाई केली। बाप्पाला केलेली सजावट गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेते। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।